तेलात टाकताच टम्म फुगणारी, कमी तेलकट, अगदी गार झाल्यानंतर देखील टम्म फुगलेली पुरी कशी करायची, तसेच सोबत दाटसर आंब्याचा रस पटकन कसा करायचा, आमरस काळा न होण्यासाठी एक महत्त्वाची टिप्स देखील सांगितलेली आहे. तर चला, या सणासुदीला किंवा अगदी खास जेवणासाठी सर्वांना आवडणारी आमरस पुरीची रेसिपी आज मी दाखवणार आहे. अगदी 30 मिनिटांमध्ये परफेक्ट आमरस पुरी करण्यासाठी व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स देखील सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी पूर्ण पिकलेली 3 आंबे घेतलेले आहेत. सर्वात आधी आपल्याला आंबे हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. आंब्यावरती चीक असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारे पाण्याने तो व्यवस्थित चीक हा धुवून घ्यायचा आहे. आंबे हे उष्ण आहे, त्याच्यामुळं आता इथे मी एका बाउलमध्ये पाणी टाकून 15 ते 20 मिनटं आंबे हे पाण्यामध्ये ठेवून देणार आहे. म्हणजे याच्यामधली उष्णता कमी होईल व आंबे आपल्या शरीराला बाधणार नाही. तोपर्यंत आपण पुऱ्यांसाठी लागणारं पीठ हे मळून घेणार आहोत. इथे मी 3 मोठी कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ हे मी चाळून व्यवस्थित घेतलेलं आहे. त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ, एक अर्धा चमचा साखर आणि 3 मोठी चमचे बारीक रवा घेतलेला आहे. सोबतच पीठ मळण्यासाठी इथे मी 2 चमचे तेलाचं मोहन करून टाकणार आहे. आता एका मोठ्या बाउलमध्ये मी गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे व याच्यामध्ये सर्व कोरडी सामग्री टाकून घेणार आहे. पुऱ्यांसाठी लागणारं पीठ मळण्यासाठी इथे मी चवीप्रमाणे साखर वापरलेली आहे. साखर वापरल्यामुळे पुऱ्या तळल्यानंतर त्याला छान असा रंग येतो व ती खुसखुशीत देखील होते. आता इथे मी गव्हाच्या पिठामध्ये मीठ, साखर, रवा टाकून घेतलेला आहे व अशा प्रकारे तो मिक्स करून घेतलेला आहे. मिक्स करून झाल्यानंतर आता इथे मी 2 चमचे तेल हे गरम करून घेतलेलं आहे व अशा प्रकारे आता हे गरम केलेलं तेल मी ह्या पिठामध्ये टाकून घेणार आहे. पुऱ्यांसाठी लागणारं पीठ मळताना ह्यामध्ये जर आपण तेलाचं मोहन टाकलं तर पुऱ्या या हलक्या अशा होतात. आता चमच्याच्या साहाय्याने किंवा अगदी हलक्या हाताने तुम्ही हे व्यवस्थित सर्व असं मिक्स करून घ्या. पिठामध्ये व्यवस्थित तेल मिक्स झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये हळूहळू पाणी टाकून आपल्याला घट्ट असा कणकेचा गोळा हा मळून घ्यायचा आहे. पुऱ्या करण्यासाठी कणिक ही अगदी घट्ट अशी मळून घ्यायची आहे. अशा प्रकारे कणकेमध्ये थोडं थोडं पाणी करून घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला 10 ते 15 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. याच्यावरती थोडंसं मी तेलाचा हात आणि पाण्याचा हबका देखील मारलेला आहे. पीठ हे रेस्ट होईपर्यंत आता आपण पटकन असा आमरस तयार करून घेऊयात. सर्वात आधी इथे मी आंब्यांच्या साली काढून घेणार आहे. तसंच ह्याच्यावरचं जे टोक आहे ते देखील आपल्याला काढायचं आहे. सर्व आंब्यांच्या मी साली काढून घेतलेल्या आहेत. आता अशा प्रकारे आपल्याला आंब्यावरचा गर हा काढून घ्यायचा आहे.
सर्व आंब्यांचा गर हा मी काढून घेतलेला आहे। आता याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून याला व्यवस्थित असं बारीक होईपर्यंत फिरवून घेणार आहे। जर तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल तर तुम्ही याच्या साहाय्याने देखील हे ब्लेंड करून घेऊ शकता। आता ह्यामध्ये मी चवीप्रमाणे साखर टाकून घेणार आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा आंब्यांच्या असणाऱ्या आंबटपणानुसार कमी जास्त करू शकता। साखरेनंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे। तर बऱ्याच वेळेस आंब्यांचा रस केल्यानंतर तो काळा पडतो, तर आमरस हा काळा न पडण्यासाठी इथे मी काही बर्फाचे तुकडे टाकणार आहे। बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे आमरस हा काळा पडत नाही। बर्फाचे तुकडे टाकल्यानंतर आता हे सर्व साहित्य मी एकत्र करून घेणार आहे। सर्व साहित्य आता एकत्र करून झालेले आहेत। आता याला फ्रीजमध्ये मी ठेवून देणार आहे, म्हणजे तोपर्यंत आपल्याला पुऱ्या करता येतील व याच्यामधील साखर आणि मीठ देखील व्यवस्थित असं विरघळून जाईल। पुऱ्या करण्यासाठी पुन्हा एकदा पीठ हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। त्यानंतर कणकेचा थोडासा गोळा घेऊन अशा प्रकारे याच्या बारीक बारीक अशा लाट्या करून घ्यायच्या आहेत। अशा आता मी सर्व लाट्या करून घेणार आहेत। लाट्या करून झाल्यानंतर आता याच्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। आता अशा प्रकारे मध्यम आकाराच्या पुऱ्या तुम्ही ह्या लाटून घेऊ शकता। कणिक घट्ट अशी मळल्यानंतर आणि व्यवस्थित मोडल्यानंतर अशा प्रकारे ती सहज लाटल्या जाते। तुम्ही बघू शकता की आपल्याला इतक्या मध्यम आकाराची पुरी ही करून घ्यायची आहे। पुरी ही जास्त जाड देखील नसावी आणि अगदी पातळ देखील नसावी। अशाच प्रकारे मी अजून 3-4 पुऱ्या ह्या लाटून घेणार आहेत व त्यानंतर मी पुऱ्या ह्या तळायला घेणार आहे। पुरी टम्म फुगण्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे तेल हे व्यवस्थित असं गरम हवं। गॅसची स्पीड ही मीडियम फ्लेमवरती असावी। तुम्ही बघू शकता की कशी एकदम टम्म अशी फुगून पुरी ही तळून आलेली आहे। 4-5 सेकंदांनी आपल्याला दुसऱ्या बाजूवरती पुरी ही तळून घ्यायची आहे। पुरी टम्म फुगण्यासाठीची दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे ज्या बाजूने आपण पुरी ही लाटलेली आहे तीच बाजू आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची आहे, म्हणजे पुरी ही तेलामध्ये बसत नाही, तर ती अशा प्रकारे टम्म फुगून वर येते। तर अशाच प्रकारे मी बाकीच्या सर्व पुऱ्या ह्या तळून घेणार आहेत। अगदी 30 मिनिटांमध्ये आमरस पुरीची रेसिपी ही तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी दाटसर काळा न पडलेला आमरस देखील तयार झालेला आहे आणि सोबत अगदी टम्म फुगून राहिलेली पुरी देखील आहे। आमरस असो किंवा श्रीखंड असो, तुम्ही अशा प्रकारे जर पुरी करून बघितली तर तुमची पुरी ही बऱ्याच वेळ टम्म फुगून आणि खुसखुशीत अशी राहील। आता इथे एका सर्विंग बाउलमध्ये मी आमरस हा टाकणार आहे। तुम्ही बघू शकतात की आमरस हा किती दाटसर असा आलेला आहे। तुम्हाला हवं असल्यास याच्यामध्ये विलायची आणि जायफळाची पूड देखील टाकू शकता, पण ह्या वेळेस मी याला अगदी प्लेन फ्लेवर दिलेला आहे। जर आजचा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारे वेगवेगळ्या रेसिपी बघायला मिळतील। माझा रेसिपी व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।